तर मॅचला सुरुवात होईल. नारायण संघाच्या कोणत्याही फलंदाजाने अर्धशतकी खेळी साकारली तर तब्बल 5,000 पारितोषिक लावण्यात आलं खेळाडूंसाठी. पहिला चौकार इथे पहिला, पुन्हा एकदा फुल टॉस, फक्त दिशा दिली बैठक शॉट त्या ठिकाणी पहिला. वन्स अगेन वन मोर, ये दिल मांगे मोर, 4 चौकार. सरकार देवीचा पाटा टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यांचा आपण करूया आभार व्यक्त करूया. स्पर्धेचा आनंद घेतात प्रशांत दादा, आपलंही मनपूर्वक स्वागत. यावेळेला बिग हिट करताना मात्र फटका फसला, फिल्डर स्वतः विजय दादा त्या ठिकाणी बॉल खाली आले आणि शरद फडके त्या ठिकाणी होते आय थिंक, आणि झेलबाज झाले त्या ठिकाणी फलंदाज. जो खेळाडू सलग 2 चौकार त्याने मारले त्याला थांबवलंय विकासने, आणि पहिला विकेट नंतर हा दुसरा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या देवीचा पाटा संघाला. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश वल्लभ विपक्ष
पुढच्या लढतीसाठी पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा टॉस केलं जाईल। मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहता पहिल्याच रात्रीमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला। मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेचे मुख्य आयोजक बाळाशेठ धुमाल आणि राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं स्वागत। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं आणि पहिली ओव्हर संपली। त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या रुनव 11 नारेन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली। स्क्रीनवरती आपण ग्राफिक्स पाहता। रुशल पाटील गोल्डन मॅन, प्रोप्रायटर अथर्व वॉटर सप्लायर्स, युवा नेता भारतीय जनता पार्टी यांचं आपण खरं तर हे ग्राफिक्स पाहताय। या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलं। त्यांचा पण विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करूया। सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला सढळ हाताने या स्पर्धेला भरीव असं योगदान दिलं आर्थिक आणि वस्तुरूपी, त्या सर्वांचं मनापासून आभार। आदरणीय शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर दिलीप शेठ पाटील, त्याच वेळेला आपण पाहताय गुरुनाथ शेठ पाटील, शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्या वतीने देखील भरीव कामगिरी या स्पर्धेला मात्र मिळाली, भरीव योगदान त्यांच्याकडून मिळालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला। सेकंड ओव्हर अनुभवी खेळाडू विजय म्हात्रे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती, समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला अमर पाटील हा खेळाडू 8 धावा आहेत। यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राइव्ह, बॉल साला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन्स, इथे मात्र आला चौकार। चला मॅच बॉल गेला असता तर नवीन चेंडू आपण घ्या, पण तो वेळ वाचवा, सामना चालू ठेवायचा आपल्याला। प्रत्येक षटकाराला 500 आणि सलग 3 षटकाराला 3000 नितेश निगुकर यांच्या माध्यमातून नारायण संघाच्या फलंदाजांना मात्र हे पारितोषिक आले। प्रत्येक षटकार 500, 3 चौकार आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या 7 चेंडूमध्ये 12 धावा आल्या। मागचे 2 सामने आपण जर पाहिले धावा चेस करत असताना पहिल्या इनिंगमध्ये खरं तर पराभूत झाला अकोर्ली संघ, धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकला शिरवली संघ मलंगड परिसरातला। त्यामुळे या विकेटने मात्र बरंच रंगरूप दाखवलं। गोलंदाजांना साथ मिळाली, फलंदाजांना साथ मिळाली, जो चांगली कामगिरी करेल वर्तमान स्थितीमध्ये त्याच्याच बाजूला याच खरं तर विकेटने कल दिलाय, निकाल दिलाय। यावेळेला फुल टॉस आडव्या बॅटने, प्रॉपर कनेक्शन नाहीये, फिल्डर डाऊन द बॉल, झेलची संधी, पण तो फलंदाज काय करताय बघा। जेव्हा चेंडू हवेमध्ये होता तेव्हा जर का पहिली सिंगल ट्राय केली असती तर कदाचित दुसरी सिंगल डबल लाग त्या ठिकाणी प्रयत्न करता आला असता, पण तो खेळाडू वाटलं त्या ठिकाणी झेल बाद होऊ शकतोय। स्वतः सुजय त्या ठिकाणी होते, सुजय म्हात्रे, त्यांच्याकडून मात्र हा झेल सुटला गेला, जीवनदान मिळालं फलंदाजाला। 1 रन महत्त्वाची मिळाली, पहिली सिंगल रुनव 11 नारेन या टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना आपण पाहता। याही वेळेला त्याच दिशेने लेंथ बॉल टाकलाय विजय म्हात्रे या गोलंदाजाने। लॉंग ऑन क्षेत्राकडे हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल सुजयच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक सिंगल ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या नारायण संघाच्या अकाउंटमध्ये। धावसंख्येमध्ये बदल, 12 नंतर आपण पहिला 14 धावा, पहिले 3 चौकार 12, त्यानंतर 2 सलग सिंगल, अशा एकूण 14 धावा स्कोअर कार्डवरती लागत असताना आपण पाहू शकाल। यावेळेला हा पंप जॅक केलाय इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पूल केला बॉलला आणि इथे पहिला षटकार इनिंग मधला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय हा फलंदाज अमर। मध्ये पारितोषिक आलं अमर पाटील या खेळाडूला। चांगलं टायमिंग, थोडा लेंथ बॉल होता, परंतु त्यानंतर आपण पहिला पिकअप शॉट पाहायला मिळाला पुल करत असताना त्या ठिकाणी अमरला आपण पाहिलं। धावसंख्या आता वृद्धिंगत होईल, टोटल धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 20, दुसरं दशक पूर्ण झालंय, 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे। षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मार्गस असताना याही वेळेला फक्त दिशा दिली आहे, बॉटम हँडचा योग्य वापर, वृष्य सायन बॉलला वळवला अक्षरशः डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये, बॉल मात्र गोळीच्या वेगाने निघाला सीमा रेषा पार, रन्समधील 4 अमरच्या बॅटमधून आला हा चौकार।
यॉर्कर टाकायचा होता परंतु हा बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो यॉर्कर टाकणं सोपं नाही आहे. कधी कधी हा बॉल फुलटॉस होतो, कधी कधी यॉर्कर ओव्हरपिच होतो आणि इथे ओव्हरपिच झाला आहे. यावेळेला इनसाइड आउट. हा फटका फिल्डर मागे धावता त्या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध पाठमोरी झेल पकडली शरद पाटीलने. शरद फडके माप्यासह या खरं तर क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल. सोपं नसतं. प्रवाहाच्या बरोबर सर्वजण जातं पण विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगली कामगिरी करणं तितकं सोपं नव्हतं आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय शरद फडके या क्षेत्ररक्षकाने. खेळाडू बाद झालाय अमर पाटील. सागर थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले आपण पाहता मैदानाच्या मध्ये 3. प्रेमनाथ हजारी मिडल ऑर्डर मधला एक ताकदवर खेळाडू विध्वंसक फलंदाज प्रेमनाथ त्या ठिकाणी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये विकास पाटील नॉन्टी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. या षटकामध्ये विकासला आपण पुन्हा पाहू शकाल. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडूला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा त्याने दिल्या होत्या परंतु मागच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 16 धावा खर्च केल्या विजय म्हात्रे या गोलंदाजाने. आणि तदनंतर आता कमबॅक होईल का हे पाहायचं आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे खरं देवीचं पाडा टीममध्ये. प्रशांतदादा पवार खरं तर आमचे मित्र आणि त्याचबरोबर शुभम राऊत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. आता येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पालेश्वरी नाईट स्पर्धा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. भरपूर स्पर्धा सध्या आपण पाहता रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळाल्या ज्यामध्ये मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहता ग्रामस्थ मंडळ चषक घोट या स्पर्धेचं आयोजन. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. या एंडने मात्र धावा कमी आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला असेल. समीर लॉफ करत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला क्लिअर करत बॉल मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार खणखणीत चौकार. असेल श्री गणेश वलप विपक्ष कैलासवासी शीतल लीलेबन कोपरा दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार आपण टॉसने रिपोर्टिंग करा. हलकीशी कडा लागली. बॉल बाहेर ठेवला होता आणि बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय समीर. बॅक टू द डगआउट. चौथा खेळाडू बाद झाला. खरं तर रनरेट आपण जर पाहिलं ना आर्यन संघाचं चांगलं आहे परंतु वेगवेगळ्या इंटरव्ह्यूनंतर जे विकेट मिळाले त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव वाढेल या संघावरती. आता इथे पार्टनरशिपची गरज आहे. या मैदानावरती आपण जर पाहिलं 50+ धावा जर आल्या तर तुम्हाला डिपेंड करता येईल किंवा फाईट करता येईल. परंतु समोर तळोजा MIDC परिसरातला आणखीन एक घातक संघ आहे देवीचा पाडा जो कधीही एखादा वेगळा रिझल्ट देऊ शकतो. चुपा रुस्तम संघ आहे. मोठ्या संघाला देखील तो पराभूत करू शकतो एवढी क्षमता या टीमकडे आहे. त्यामुळे या संघासोबत तुम्हाला खेळताना थोडासा सावध राहावंच लागेल. चांगले टार्गेट त्या ठिकाणी बनवावं लागेल. विकास सज्ज होतोय. यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली इनसाइड आउट. त्या ठिकाणी आपण पाहता वाईड लॉंग आपला हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी सिंगल घेत असताना एंड बदलला. 1 धाव या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 29. 4 खेळाडू बाद 29 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 विकासचं मार्गस्थ आहे. विकासला बैलगाडा शर्यत क्षेत्राची देखील प्रचंड क्रेज आहे. त्याचबरोबर तो चांगला खेळाडू देखील आहे. अष्टपैलू खेळाडू पण त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला बॅकफुटला गेले. पंच केला बॉलला. डीप कव्हर पॉईंटला हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी फिल्डर होते. थ्रू द कव्हर्स खेळत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. रोशन पाटील यांच्या हातामध्ये हा फटका पाहायला मिळाला. प्रत्येक षटकाराला नितेश निगुकर यांच्याकडून 500 रुपये सलग 3 षटकार 3000चं पारितोषिक नितेश निगुकर यांच्या माध्यमातून लावण्यात आलं. नारायण संघाच्या खेळाडूंना
भरपूर पारितोषिक आपण पाहिली आजच्या रात्रीमध्ये. बघा लाऊड अपील झाली आहे, जोरदार अपील आणि पंचांचा बोट अवकाशाकडे, फिंगर गोज अप. खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसेल टीमला. आणि याच दरम्यान आपण पाहता MIDC किंग टेनिस बॉल क्रिकेटमधला सुपर डुपर स्टार घोट संघाची रन मशीन रोशन साळुंखे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती युवा रायगड संघाचे कॅप्टन, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, कोट संघाचा अष्टपैलू खेळाडू रोशन साळुंखे यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. विकी माने न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय. तू चल मैं आया अशी ही परिस्थिती निर्माण झाली. नारायण संघाची मगाशी म्हटलं रन रेट चांगला आहे, पण तो विकेट जे आता आपण पाहिलं डाऊन होतात त्याचा पण तुम्हाला थोडासा स्पीड कमी करावा लागेल. जर का टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकरात लवकर बाद झाले तर मात्र दबाव स्लॉग ओव्हरमध्ये येईल. एखादा असा खेळाडू पाहिजे तो खरं तर गेम चेंज करेल स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, मिडल ऑर्डरमध्ये, त्याला मात्र थांबावं लागेल. नवीन खेळाडू विकी माने. विकी चांगला गोलंदाज देखील आहे, या टीमचा प्रमुख गोलंदाज आणि तितकाच चांगला डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली, पण तो विकास षटक निर्णायक राहिला या मॅचमध्ये. यावेळेला लॅप शॉटचा प्रयत्न होता सुरुवातीलाच, काउंटर अटॅक आणि जल्लोष साजरा झाला आहे. त्या ठिकाणी लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु इथे पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 30 धावा फलकावरती, म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च केला विकासने. झकास कामगिरी विकासने आपल्या संघासाठी करून दिली आणि 4 विकेट त्यांनी आपल्या नावावरती केले. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन चला. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या अगोदर श्री गणेश वल्लभ संघाचा कर्णधार आणि एका बाजूने कैलासवासी शीतल 11 कोपरा संघाचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला हा 4था सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिली लढत आपण पाहिली आजच्या रात्रीमध्ये आई गावदेवी 11 अक्कोरी विपक्ष अथर्व 11 आई गावदेवी आई जगदंबा खानाव, ज्यामध्ये खानाव संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुढचा सामना श्रीकृष्ण नागझरी विपक्ष आरोही 11 गावदेवी शिरवली मलंगड, यामध्ये मलंगड संघाने शिरवली संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. आणि तिसरा सामना सध्या विद्यमान सुरू आहे. रोनव 11 नारायण विपक्ष देवीचा पाडा. या 2 संघांच्या दरम्यान रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील हे 2 संघ मातब्बर संघ या पहिल्या रात्रीमध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना ड्रिंक्स ब्रेक झाला. स्ट्रॅटर्जी टाईम या ठिकाणी रणनीती आखली जाईल. तर या दरम्यान आपण पाहत आहे खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे आणि वलप नगरीचे माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. नुकताच त्यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा वल्लभ नगरीमध्ये मिनी वानखडे स्टेडियमवरती आपण पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर धावफलकावरती 30 रक्षित आयुर्वेदिक फेस क्रीम यांच्या वतीने आपल्याला फलंदाज गोलंदाज आणि शतरक्षक यांच्यासाठी ट्रॉफी मिळाले. सिरीजसाठी देखील त्यांच्या वतीने ट्रॉफी मिळाली. आयुर्वेदिक रक्षित आयुर्वेदिक फेस क्रीम खरं तर आपण पाहिला विदाऊट केमिकल नॅचरल तुम्हाला प्रोडक्ट्स त्यांच्याकडून मिळतील. ब्युटी प्रोडक्ट्स. राकेश पणीकर आलेत. वेगावरती स्वारत असताना पहिला चेंडू आउट्स ऑफ द ऑफ स्टंप लेन बॉल टाकला. त्या ठिकाणी थोडासा कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. राकेश पणीकर म्हटलं की देवीचा वाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न सलामीवीर बॅटर. यावेळेला बॅकफुटला आले होते आणि इथे सबमरीन टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल, अनपेक्षित बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. पंचांनी बॉलला निर्धाव घोषित केला. अजूनही 10 बॉल बाकी आहेत. 30 धावफलकावरती आहेत. आता येणाऱ्या 10 मध्ये किमान 20+ रन बनवावे लागतील. यावेळेला ऑन साईडला स्टेप आउट झाले. फार काळ शांत राहिला मी काय संत नाहीये असं फलंदाजाने सांगितलंय आणि मिड विकेटच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नितेश निगुकर यांच्या वतीने या फलंदाजाला.
चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. फलंदाज त्या ठिकाणी होते प्रेमनाथ हजारी, त्यांच्या बॅटमधून हा षटकार आला राकेश पणीकरच्या अगेन्स्ट. मच ट्रेडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल, अत्यावश्यक हा षटकार होता. मोमेंटम त्या ठिकाणी मिळाला आता नारायण टीमला. 36 रन ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला आपण पाहिला बिगिट करायचं होतं, थोडासा कटरचा वापर केला, बॉल टप्पा पडला, बाहेर निघणारा चेंडू, बॅट हातामध्ये थोडी फिरली, अक्षरशः टाईम करता आलं नाही आहे त्या ठिकाणी प्रेमनाथला. पण 2 धावा रोखता येणार नाही आहेत क्षेत्ररक्षकांना. टीमला 2 धावा मिळतील. टीम नारायणला 38 वरती पोहोचला आहे. ऋणव 11 नारायण हा संघ 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिली रात्र. चला वल्लभ आणि कोपरा संघाचा कॅप्टन आपण उपस्थित राहा. टॉससाठी पुढच्या लढतीचा टॉस केला जाईल मिड इनिंगमध्ये. शॉट प्लेन बॉल आणि इथे हलकीशी कडा लागली आहे. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात प्रेमनाथला परतावा लागेल डगआउटच्या आश्रयाला. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय नारायण टीमला. आठव्या क्रमांकावरती संपूर्ण इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळाले आतापर्यंत आणि प्रत्येक षटकाराला नितेश निगुकर यांच्या वतीनं 500, सलग 3 षटकार 3000चं पारितोषिक. आणि आमचे म्हात्रे साहेब ज्यांच्या वतीने खरं तर फलंदाजांना संधी होती 50 मारेल जो खेळाडू त्याला तब्बल 5000. आता इथून अर्धशतक करणं अशक्य आहे. डेथ ओव्हरला सुरुवात झाली. राकेश पणीकरचं हे षटक. समोर वैभव. शॉट प्लेन बॉल. पंचाने बॉलला वाईड घोषित केलं आहे. डोक्यावरती हात ठेवला विकीने, कारण त्याला माहिती होता हा बॉल इतक्या कमी गतीचा होता जिथे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये फटका खेळता आला असता. परंतु यासाठी तुम्हाला थोडंसं फ्लेक्झिबल व्हावं लागेल. पायांचा फुटवर्क तुम्हाला दाखवावं लागेल. आणखीन एकदा बॅकफुट पंच, स्वीट साऊंड बघा, टक आवाज आला आणि आत्मविश्वास मिळाला फलंदाजाला आणि उत्साह तुम्ही पाहता नारायण संघाच्या खेम्यामध्ये. आणखीन एक षटकार या इनिंगमधला, हा तिसरा षटकार. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय वैभव हा खेळाडू. बुम बुम षटकार. – 45 रन 11.25च्या सरासरीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावफलकावरती आल्या. चला शॉर्ट टीम मीटिंग, नो टीम मीटिंग. देवीचा पाडा संघाला सूचना राहील, आपण एकत्र येऊ नका, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडं कोऑपरेट करा. अंतिम षटक आहे बघा, पंच तुम्हाला सांगतील त्या ठिकाणी. आम्ही खरं तर काल परवा उलवा नोटची स्पर्धा केली, बरोबर 12:30ला शेवटचा सामना संपायचा आणि हे व्हायला हवं, कारण अनेक खेळाडूंना दुसऱ्या दिवशी डे स्पर्धामध्ये सहभागी व्हायचं असतं. आमच्या पंचांना एखाद्या स्पर्धेला जायचं असतं. लाईव्ह टेलिकास्ट टीम प्रत्येकाला आराम मिळतो जर का स्पर्धा वेळेवरती संपन्न झाली. त्यामुळे आपलं सहकार्य फार महत्त्वाचं राहील. काही लोकांना तर काही खेळाडूंना जॉबवरती जायचं असतं, त्यामुळे रात्रीचं क्रिकेट अगदी वेळेवरती संपन्न झाला पाहिजे. उद्या आज पहिली रात्र होती म्हणून थोडासा लेट झाला. उद्या बरोबर पहिला चेंडू 6:30 पावणे 7ला पडेल, यात शंका नाही आहे. 45 रन 45 धावफलकावरती लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरती आलेत भालचंद्र पाटील या षटकामध्ये. समोर विकी माने, त्याच्याबरोबरीने आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू वैभव, ज्याने एक षटकार मारला आहे मागच्या बॉलवरती. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये उभा आहे. भालचंद्र पाटील स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, डेथ ओव्हर ज्याला म्हणता येईल, हाणामारीचं षटक आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणत असतो. या षटकामध्ये आता धावा किती येतील, लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट फलंदाज करतील का हे पाहायचं आहे. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स, भालचंद्र पाटील त्या ठिकाणी सज्ज होत असताना समोर विकी माने. शॉट प्लेन बॉल, पूल करायचा आहे, गॅपमध्ये फटका नाही आहे. विकास चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु झेल कॅरी करता आलेलं नाही आहे. शेवटच्या क्षणाला झेल हातातून निसटला आहे आणि त्या ठिकाणी जीवनदान. 2 धावा आल्या. या दरम्यान खरं तर आपण पाहताय गोल्डन मॅन गणेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन. वल्लभनगरीचे गोल्डन मॅन गणेशजी पाटील यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. वल्लभ संघ तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल.
लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. या बॉलला फुल लेन डिलिव्हरी ड्राईव्ह करत असताना विजय म्हात्रेंच्या हातामध्ये चेंडू आला आहे. रन मात्र सिंगल मिळाले. 30 या सर्कलच्या आतमध्ये रन्स घेतले. त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 48 अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला. मागच्या सामन्यामध्ये देखील टार्गेट आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 50 होतं आणि पहिल्या मॅचमध्ये होतं 54चं. त्यामुळे आपण जर पाहिलं सरासरी जर का कॅल्क्युलेशन ॲव्हरेज काढला या सामन्याचा तर 50, 55, 60च्या आसपास प्रत्येक संघाने जाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे अजूनही वेळ गेलेला आहे. मैदानामध्ये काही बॉलचा खेळ बाकी आहे. वैभव सेट झाला. एक षटकार त्याने मारला आहे. तो स्ट्राईक एंडला आला. क्लीन बॉल्ड दांडी गुल. चारी बुंड्या चित केलंय बालचंद्र पाटीलने. वैभवला त्रिफळा चित झाला. हा खेळाडू फुल टॉस होता. प्रत्येकाने डोक्यावरती हात ठेवला. इथे स्कोरिंग शॉट यायलाच हवा होता. कदाचित बॅटला कनेक्ट झाला असता बॉल तर मात्र रिव्ह्यू देखील पंचाने घेतला असता, कारण इतक्या हाईटने बॉल गेला स्टम्प्सवरती. क्लीन बॉल. खेळाडू बाद. धन्यवाद. जल है तो कल है असं म्हणतात आणि या संपूर्ण स्पर्धेला पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या अथर्व वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर रुशल पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते गोल्डन मॅन त्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली. न्यू बॅटर मैदानाकडे आलेत. मनोज आले. यावेळेला बघा फटका फसला बॅकवर्ड क्षेत्राकडे. जजमेंट चुकलं. आउटफील्ड फास्ट. नशिबाची साथ. बॉलला थांबवणं कठीण आहे पण प्रयत्न केले शेवटच्या क्षणापर्यंत. बघा या ठिकाणी 3 धावा या चेंडूवरती मिळतील. जिथे विकेट होता, जिथे एक ही धावून होती अशा ठिकाणी 3 धावा आल्या आणि 50 अप. यस, धावसंख्या 51 वरती पोहोचता. त्या ठिकाणी ऋणव 11 नारायण संघ अजून पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. टार्गेट बनवायचं. विकीला स्ट्राईक मिळाली. 3 धावा देखील मिळाल्या नारायण संघाला. ज्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहिली आपण बॅकवर्ड क्षेत्राकडे त्याचा फायदा नारायण संघाला झाला आहे. बालचंद्र पाटील तर हे षटक खोदून काढला अक्षरशः बॉलला. यॉर्क लाईनवरचा हा चेंडू होता. यॉर्कर टाकायचा. खराब फिल्डिंग. त्या ठिकाणी शरद फडके देखील फंबल झाले. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. स्ट्राईक हव्या विकीला आता या बॉलवरती. 53. पहिल्या मॅचमध्ये जे धावा आल्या होत्या खानाव संघाकडून त्याची बरोबरी केली आहे मॅचमध्ये आता तर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी या पहिल्या इनिंगमध्ये. परंतु अजून एक बॉल बाकी आहे. धावसंख्या किती होईल, टार्गेट काय असेल, चौकार षटकार सिंगल डबल हे रहस्य आपल्याला चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळेल. नेमकं काय घडेल. विकी सज्ज होतो या लास्ट बॉलवरती. बालचंद्र पाटीलचं षटक. शॉर्ट आर्म प्लेन बॉल. मागे चालला बॉल पुन्हा एकदा. बघा अकूट टप्प्याचा बॉल होता. पूल करायचं होतं परंतु 1 रन आली. सेकंडचा कॉल आणि त्या ठिकाणी रन नाही आहे. बघा दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील एकाच वेळेला. 54 धावा आल्या धावफलकावरती. आजच्या रात्रीचा उच्चांक गाठला आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना ऋणव 11 नारायण संघाने आणि टार्गेट सेट झाला. येणाऱ्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पुढच्या इनिंगमध्ये देवीचा पाडा संघाला करावं लागतील 55. त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. टॉस केला जाईल. वल्लभ विपक्ष कोपरा दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी असतील आमचे महागुरू MD गडगे सर. धन्यवाद. हॅलो. लगेचच थँक्स रोशन पाटील. तारा इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाचे खंदे समर्थक ज्ञानेश्वर पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. वल्लभ नाईट सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा दमदार ऑर्गनायझर आहेत. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्याही एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतके खेळी साकारली तर त्या फलंदाजासाठी रीम जाधव सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने 3000 रुपयाचा
कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 5 दिवस बघा ही संधी प्रत्येक खेळाडूंसाठी उपलब्ध राहणार आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता आपण संगीत इथे ऐकलं ऋषल पाटील यांचं गोल्डमॅन आणि त्यांच्या माध्यमातून या मैदान खऱ्या अर्थाने सुसज्ज बनवण्यामध्ये एक पाण्याची व्यवस्था संपूर्ण त्यांच्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली. वृषलदादा पाटील आपलं मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. अक्षय पाटील आणि निशांत ठाकूर कोपरा यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. गणेश पाटील शांततेचे प्रतीक वलप यांचंही ते आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला श्री गणेश वलप क्रिकेट संघाचे संघनायक विनय गावाने इथे उपस्थित असाल तुमचा एका प्रतिनिधी इथे लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच रोशन पटेल. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत और यूट्यूब के माध्यम से बहुत सारे दर्शक जो ये मुकाबला देख रहे हैं. तर वल्लभ क्रिकेट संघासाठी श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाला शेवटचा पुकारा आहे. जर पहिला चेंडू जर इथे विकेटवर फेकला गेला तर वल्लभ क्रिकेट संघाला मात्र 2 धावांनी दंडित केले जाईल. तो चलो यहाँ पर नारायण टीम अब जल्दबाजी करे. मुकाबला हम बात करेंगे तो पहले दौर का ये तीसरा मुकाबला है. एक तरफ पे टीम रुनो 11 नारायण टीम और दूसरी तरफ पे टीम देवी सापाड़ा. पहले बल्लेबाजी करते समय 54 रन जोड़े, 55 रनों का टारगेट है टीम के सामने. तो नारायण टीम ने पहले बल्लेबाजी करते समय 54 रन जोड़े और 55 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. तर इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय शीतल 11 कोपरा क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जात आहे. कोपरा क्रिकेट संघाला आमचे निलेश शेठ प्रधान साहेबांनी या संघाला पुरस्कृत केलेले आहे. नाणेफेकीचा कौल श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ. निर्णय प्रतीक आपण निर्णय कालवाचा आहे. या कोपरा क्रिकेट संघ नाणेफेक आपण गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? फलंदाजी. आता मात्र यदा कदाचित जर तुम्हाला फलंदाजीच करण्याची संधी प्राप्त झाली 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? जास्तीत जास्त धाव काढण्याचा प्रयत्न. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या पॅकरांचे पण धन्यवाद. थँक्यू सो मच. बोलूया सामन्याकडे. पंचांचा इशाऱ्यात स्क्वेअर चेंडू. नाणेफेकीचा कौल श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. उजवा कौल मात्र वेट अँड वॉच असणार आहे डिसिजन. तत्परी बोलूया आमचे समालोचक मित्र योगेश मडवी यांच्याकडे. या ठिकाणी इस बार सामने की तरफ गेंद को खेला, कोई फील्डर नहीं है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. ये शानदार छक्का, रन बनाने हैं. 55 रनों का टारगेट मैदान के ऊपर है. कोई भी खिलाड़ी इस प्रतियोगिता में 6 गेंद में 6 छक्के लगाता है तो उसे रोहिदास दादा जादव और तानाजी गोंदली इनकी तरफ से 10,000 रुपये का इनाम. और पहले ओवर में यदि विक्की माने ने 4 विकेटें ली तो नशीब भाई मात्र इनकी तरफ से 5,000. हल्के हाथों से गेंद को पुश किया. कवर पॉइंट में फील्डर मौजूद है. एक सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन प्रति ओवर की बात करेंगे तो 11.00 की औसत से रन बनाने हैं. और इस समय पहला ओवर जारी है पावर सर्कल का. पहला ओवर 2 फील्डर है बाउंड्री लाइन के ऊपर, एक लॉन्ग ऑफ रीजन में, एक वाइडिश लॉन्ग ऑन में. केवल ये 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन किया इस बार. वाइडिश लॉन्ग ऑन को लॉन्ग ऑन पर ले आए
और जो लॉन्ग ऑफ थे उसे एक्स्ट्रा कवर पे ले गए। बार बार फील्डिंग में रचना कर रहे हैं। बिल्कुल टीम नारिन के कप्तान इस बात का गौर रखे कि 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया जाएगा। पहला ओवर जारी, फिर एक बार विकी माने अच्छी गेंद, सामने खेलना चाहते थे और बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। जीत के लिए 55 रनों का टारगेट है। दूसरी तरफ सलामी जोड़ी की बात करेंगे तो राकेश पनीकर और सुजल मात्रे। सेकंड पर सुजल मात्रे आप देख रहे हैं, लेफ्ट हैंड बल्लेबाज, हमेशा ताकतवर खेल हर प्रतियोगिता में कहते हैं। इस बार भी टीम को वही उम्मीद है इस खिलाड़ी से। विकी माने विकेट टेकर गेंदबाज है, हमेशा अच्छी गेंदबाजी करते हैं। बेहतरीन डिलीवरी, फिर एक बार गेंद को फील्ड किया सर्कल के अंदर, कोई रन नहीं है अभी तक। तो बात करेंगे तो इस समय रन संख्या की 8 रन बने हैं। इस ओवर की बात करेंगे, विकी माने की ओवर में 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंद में 8 रन आए। इस ओवर में अभी भी 2 गेंदें शेष। अच्छी डिलीवरी, सामने की तरफ ढकेल दिया, मिड ऑन में फील्डर मौजूद। एक से ज्यादा कुछ नहीं है। काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट थी और इसी 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ता हुआ टोटल बगैर किसी विकेट के नुकसान पर 9 रन। राजा रानी क्रिकेट टीम घोट आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025 का शानदार पर्व। आज इस प्रतियोगिता की पहली रात है। कुल मिला के 5 रात चलने वाली ये प्रतियोगिता पहली रात में पहले राउंड का तीसरा मुकाबला, इसके बाद पहले राउंड का अंतिम मुकाबला। सामने की तरफ गेंद को ढकेल दिया, मिड विकेट से खिलाड़ी आएंगे, गेंद को उठाएंगे, फेंकेंगे। मौका है बल्लेबाज के पास 1 रन लेने का और इसी 1 रन के साथ ओवर की समाप्ति। पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर में यहां पर गांव देवी सपाटा टीम की टोटल बगैर किसी विकेट के नुकसान पर 10 रन। समाप्त हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या की बात करेंगे तो कुल मिला के 10 रन बने। जीतने के लिए अब 24 गेंदें बची है, 45 रन की आवश्यकता है। चलो टीम नारिन टीम इतना वक्त जाया नहीं कर सकते क्योंकि टाइम सेट है और यदि 20 मिनट समय 4 ओवर के लिए समाप्त होता है तो इसका भुगतान आपको करना पड़ेगा। इस बात का गौर करें। ऋणव 11 नारिन बात करेंगे तो हमेशा नीलेश दादा पाटिल इस टीम को पैक करते हैं। ऋणव 11 टीम मैदान पर उतरी है। आज नारिन टीम के कई सारे दर्शक के मुकाबला देख रहे हैं, कई दर्शक जो घर बैठकर भी मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत। पहली गेंद हवा में, फील्डर तैनात, पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त की। गेंदबाज इस समय सोमनाथ गायकवाड़ को मिली सफलता और 10 रन पर पहला विकेट। डीजे मास्टर योगेश मडवी खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला, बालाशेठ धुमाल यांचा खऱ्या अर्थाने कौतुक का करावे लागेल। आज राजा राणी घोड क्रिकेट संघ, सुनील सालोंके यांचा संघ नेहमी प्रत्येक अनेक नाईट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण त्या संघाला पाहत असतो, परंतु संघाच्या दृष्टिकोनातून गती आणि दिशा देण्याचं काम संघाला सन्मान्य बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून सातत्याने झालेलं आहे। हो टू योगेश मडवी। जी हाँ बिल्कुल, मागरो हमेशा इस टीम के साथ रहते हैं। बैड फॉर्म हो या अच्छा फॉर्म हो, टीम के साथ हमेशा बालाशेठ धुमाल रहते हैं, उनका भी जिक्र होना चाहिए। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। दूसरे ओवर की शुरुआत पहली गेंद में विकेट प्राप्त की। इस बार भी हवा में है और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। हवाई यात्रा
सीमा रेखा के बाद 6 रन। विकेट, दूसरी गेंद में छक्का। यह है क्रिकेट का खेल दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है। तो बिल्कुल यहाँ पर हमारे राजा रानी गोट टीम के कोच है हमारे राजेश दादा पाटिल। मां गुरु जिक्र होना चाहिए, हमेशा इनका भी बहुत बड़ा किरदार रहता है। पूरा पिच देखिए, पिच क्यूरेटर है। मां गुरु इतनी खूबसूरत पिच बनी है ना राजेश दादा का। बिल्कुल यहाँ पर गेंद हवा में है, फील्डर 2-3 आए गेंद के नीचे, और ये देखिए गेंद यहाँ कैच ड्रॉप हुई, मगर रनआउट के तौर पर लौटना पड़ेगा, और यहां से विकेट का पतंग। गुलाबी ठंडी में ये गुलाबी मुकाबले, खूबसूरत मुकाबला। पहला मुकाबला देखा टीम आई गावदेवी, आई जगदम्बा कानव टीम जिन्होंने मुकाबला जीता। दूसरा मुकाबला रही 11 गावदेवी शिरवली टीम ने मुकाबला जीता। तीसरा मुकाबला मैदान पर चालू, और चौथा मुकाबला होगा श्री गणेश वल्लभ बनाम कैलाश वशिष्ठ शीतल 11 कोपरा। बिग फाइट मुकाबला देखने मिलेगा। 55 का टारगेट। रनों की बात करेंगे तो टोटल 2 विकेटों के नुकसान पर 17 रन बने हैं। 17 पर खतरा बना टीम यहां पर बल्लेबाजी करने वाली देवी से बड़ा टीम को। नए बल्लेबाज, तेज तरार गेंद, और यहां पर डॉट की समाप्ति। विकास पाटिल अब नए बल्लेबाज नॉस्टिक एंड पर है। सलामी बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय अभी भी सुजल मैदान पर है। सुजय मात्रे की बात करेंगे तो हमेशा ताकतवर क्रिकेट खेलते हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज हमेशा ताकतवर होते हैं, और आज थोड़े शांत हैं। अच्छी गेंद थी, सामने की तरफ गेंद को ढकेल दिया। इस बार जब तक गेंद को वाइड स्ट्रॉन्ग आउट में फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा, और इस 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन। 2 विकेटों के नुकसान पर ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 18 रन, यानी कि प्रति ओवर में 9.00। पहले ओवर में रन आए थे 10, इस ओवर की बात करेंगे तो रन आए 8, और कुल मिला के पावर प्ले का 2 ओवर खत्म होने के बाद 2 विकेटों के नुकसान पर 18 रन। जीत की बात करेंगे तो अभी भी 37 रनों की आवश्यकता। तो यहां पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर में बने हैं रन 18। जीतने के लिए 18 गेंदें बची, और अभी भी 37 रनों की आवश्यकता होगी। दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने देख रहे मैदान के ऊपर। आप एक तरफ है नारायण टीम, दूसरी तरफ है देवीसा पड़ा टीम, मगर आने वाला ओवर बहुत इंपॉर्टेंट है दोनों टीम के लिए। गेंदबाजी विकी माने करेंगे। पहला स्पेल अच्छा रहा था, 10 रन दिए थे, और ये दूसरा स्पेल है उनका। अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को ढकेल दिया। इस बार 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए नहीं पलटना चाहते हैं, और इस 1 रन के साथ रन संख्या 19 पर पहुंची है। सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है, मगर सिंगल डबल से मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि जीतने के लिए 17 गेंद में 36 की अभी भी आवश्यकता है। अभी भी 36 रन की आवश्यकता, 17 गेंदें बची है।
रन और गेंदों के बीच अंतर बहुत ज्यादा नहीं है। शायद ये मुकाबला अभी भी बैलेंस है। यहां से अच्छी गेंदबाजी रही तो फिर नारिन टीम मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं, मगर इस बार हवाई यात्रा मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाद 6 रन। छक्का छक्का मिड विकेट के ऊपर से उन्होंने एक लंबा छक्का दागा। थोड़ा डिस्टेंस अब कम होगा क्योंकि आप रनों की बात करेंगे तो तेजी के साथ रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 25 रन बनी है। अभी भी यहां पर बात करेंगे तो 16 गेंदे 30 की आवश्यकता है। एक छक्का एक चौका मुकाबले में पूरी तरह से बदल बना देता है और इसी तरह एक आध डॉट गेंद या विकेट भी मुकाबले में वापसी दिला सकता है नारायण क्रिकेट टीम को। नारायण बनाम देवी चापाड़ा के बीच ये बिग फाइट लड़त, विकास पाटिल का झकास छक्का। फिर एक बार बड़ी शॉट की तलाश में थे, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद नीचे रही सबमरीन डिलीवरी, बहुत नीचे रही गेंद पड़ने के बाद और इस गेंद को नहीं खेल पाए। डॉट की समाप्ति आप बात करेंगे तो 14 गेंदें बची है, 30 रन की आवश्यकता। अच्छी डिलीवरी थी मगर क्या हुआ, तू मार करते करते ये मार दिया चौका। भाई दिल पे मार दिया, स्टंप पे मारना था, दिल पे मार दिया और ये शानदार चौका किस्मत का। डॉट गेंद हुई थी उसके ऊपर क्या नजारा देख सकते हैं कि विकेट कीपर ने कहा तू मार, भाई दिल पे मार दिया, गेंद सीधे सीमा रेखा के बाद 4 रन। किस्मत भी बहादुरों का साथ देती है, जहां एक भी नहीं आनी थी वहां 4 आए। आप मुकाबले में पलटवार, क्योंकि रन संख्या की बात करेंगे तो 29 बने हैं, जीतने के लिए अब 26 की आवश्यकता। ये देखिए और एक अच्छी डिलीवरी, इस बार भी विकेटों के पीछे गेंद फिर एक बार निकली है पाइन लेक की तरफ और जब तक 2 रन तो पूरे किए, तीसरे के लिए पलटना चाहते हैं, रन पूरे हुए 3। खराब प्रदर्शन, नारायण टीम इस तरह से प्रदर्शन करेंगे तो बहुत मुश्किलें बढ़ सकती हैं। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद 32, जीतने के लिए अब रन चाहिए यहां 23 रन। एक बॉल अभी भी बाकी है, चलो जल्दबाजी करें क्योंकि जीतने के लिए अब यहां पर बात करेंगे 13 गेंदें बची है शायद और 23 रन की आवश्यकता। हर छक्के के लिए यहाँ पर 500 का इनाम है और अभी तक तो 3 छक्के देवी चापाड़ा टीम की ओर से नारायण के लिए थे, सॉरी। अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया, फिर एक बार मिस फील्डिंग। जहां एक बननी चाहिए वहां 2, जहां सिंगल बननी चाहिए वहां 3 और जहां एक भी नहीं बननी चाहिए थी वहां 4। ये नजारा नारायण टीम के लिए कुछ अलग है और यही तो मुश्किलें बढ़ा सकती है क्योंकि आपने जो खराब फील्डिंग की उसका नुकसान भुगतना पड़ेगा। और इस समय 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 34 रन, जीतने के लिए 12 गेंदे 21 की आवश्यकता है। तर सन्माननीय विशाल निगुकर, त्यानंतर विश्वनाथ निगुकर यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे आणि आई गावदेवी क्रिकेट संघ, देवी चापाडा क्रिकेट संघाचे कंदे समर्थक शुभम राऊत वाडा ग्रुप यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपले स्वागत आहे।
तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून पार्थ शेठ दाडवकर मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे, त्यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। 12 गेंदे जीत के लिए 21 की आवश्यकता है। पहली गेंद हवा में, फिर एक बार कैच ड्रॉप। शायद नारिन टीम बैलेंस खो चुकी है, क्योंकि लगातार गलती के ऊपर गलती कर रही है। आप समीकरण की बात करेंगे तो 11 गेंदें बची और 19 की आवश्यकता। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर चलो चेक करेंगे तीसरे अंपायर, अंपायर यू या यस बल्लेबाजी करने वाली टीम। तो विकेट हैट्रिक के लिए यहाँ पर नारायण टीम के गेंदबाजों को सुनहरा मौका है। नीतीश शेठ निगूकर, इनकी तरफ से 3000 का इनाम है विकेट हैट्रिक के लिए। फेयर डिलीवरी है, बिल्कुल 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर और रिव्यू खत्म हो चुके। टीम यहां से हम बात करेंगे टीम देवीसा पड़ा। रनों की बात करेंगे तो इस समय 36 जीतने के लिए 19 की आवश्यकता। आने वाली 11 गेंदे राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। आप संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर टीम नारायण को और टीम देवीसा पड़ा को, क्योंकि जीतने के लिए अब 18 रन 10 गेंदों में चाहिए। रन और गेंदों के बीच अंतर बहुत ज्यादा नहीं है, क्योंकि रन 18 है और गेंदें 10 है, केवल 8 का अंतर है। शायद यह मुकाबला उतना ही बेहतर होगा। 2 ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खेल रही है। एक तरफ की बात करेंगे तो इस समय नारायण टीम, दूसरी तरफ है टीम देवीसा पाड़ा। जीतने के लिए 10 गेंदें बची और यहां से 18 रन की आवश्यकता है। शानदार हिट इस बार स्क्रीन के ऊपर से, लंबा हिट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। सुजल मात्रे के बल्ले से शानदार छक्का। दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच बोलाना शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय। वेलकम बोलाना शेठ पाटील, आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती। आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। पहली गेंद में छक्का, इस बार फिर एक बार दिवाली के फटाके और एक हवाई यात्रा। एक शॉट कवर के ऊपर से सीमा रेखा के बाद 6 रन। हवाई यात्रा सुजल मात्रे, मैंने शुरुआत में कहा था ना, ये एक खतरनाक बल्लेबाज है। फिर एक बार बड़ी हिट की तलाश में, गैप में गेंद काफी तेज निकली है और जब तक गेंद को रोके तब तक 2 रन तो पूरे हुए। तीसरे के लिए नहीं पलटना चाहते सुजल मात्रे, जानते हैं यहां विकेट का मूल्य कितना है, क्योंकि बचेंगे तो और लड़ेंगे। 4 रन की केवल आवश्यकता और इसी के साथ टीम गांव देवी देवीसा पाड़ा टीम के अर्धशतक पूरा हुआ। 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तर इथे वल्लभ सरपंच आणि उपसरपंचाच्या अशी क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील साहेबांचा व्यासपीठावर आगमन, त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत। जीत के लिए केवल 4 की आवश्यकता, इस बार 1 आएगी तो 3 बिल्कुल रन जीतने के लिए। आने वाली ओवर की बात करेंगे तो आखिरी 6 गेंदें और 3 की आवश्यकता। देवीसा पाड़ा टीम के लिए ये ग्राउंड काफी लकी है महागुरु, क्योंकि जब भी देवीसा पाड़ा टीम इस प्रतियोगिता में खेलती है कभी खाली हाथ नहीं लौटती, और शायद इस मुकाबले में भी आप जीतने के लिए केवल 6 गेंद में 3 की आवश्यकता है। तरी ते सन्माननीय गणेश पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे। या आपण व्यासपीठावर ज्ञानेश्वर पाटील एफकोडेस कंपनीचे लीडर आहेत, सरपंच उपसरपंच अशी क्रिकेट स्पर्धा वल्लभ ऑर्गनायझर आहेत। आपण यावं व्यासपीठावर आपलंही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। चलो यहाँ पर आखिरी ओवर में 3 की आवश्यकता है। ये नहीं कि अब ये मुकाबला हाथ से निकला है, बस आप कोशिश करते रहिए, क्योंकि हम हमेशा कहते ना, बस भरोसा खुद पर होना चाहिए, कॉन्फिडेंस होना चाहिए कि मैं कर सकता हूँ।
क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए। आने वाली 6 गेंदें 3 कई मर्तबा महागुरु हमने देखा है मुकाबला, गेंदबाजों ने रनों को डिफेंस किया है। ये जीत होनी चाहिए हर एक खिलाड़ी में कि मैं कर सकता हूं। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए आप देवी सपाटा टीम को चाहिए केवल 3 रन। अमर पाटिल, अमर को अमर होकर गेंदबाजी करनी होगी, क्योंकि 3 रन डिफेंस करने तो गेंदबाजी किससे करनी चाहिए कि ज्यादा गेंदें गुडलैंड स्पॉट के ऊपर या फिर यॉर्कर, ज्यादा गेंदें डॉट या विकेट, तो मुकाबले में आप वापसी ले सकते हैं। पहले गेंद डॉट कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा, 5 में चाहिए 3। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है। क्या ये मुकाबला पलटवार होगा या फिर देवी सपाटा टीम ये मुकाबला जीत पाएगी? आने वाली 5 गेंदें आप जीतने के लिए रनों की आवश्यकता है केवल 3। गेंदबाज अमर फिर एक बार हवा में खेलना चाहते थे, गेंद मिड विकेट की तरफ, एक एक्शन से गेंद को उठाए फेंके, अच्छी फील्डिंग। अब 4 गेंदें 2 की आवश्यकता। ये देखिए मुकाबला अंतिम गेंदों तक जा रहा है। शायद नारायण टीम जानती है कि यहां से 1-2 गेंदें डॉट आए या फिर विकेट आए तो मुकाबला अंतिम गेंद में आएगा, और अमर पाटिल में वो क्षमता है हमेशा अच्छी गेंदबाजी करनी होगी। अमर पाटिल कभी हार नहीं मानते, मगर देवी सपाटा टीम के मेन खिलाड़ी मैदान पर हैं। इस बार मौका था, शायद टीम आज ये मुकाबला गवाती ना तो उनकी फील्डिंग हार का कारण बन सकती है। पहले देखा जहां डॉट गेंद आई थी वहां डायरेक्ट ही दिया, 4 रन बने, उसके बाद विकेटों के पीछे 1 बननी चाहिए थी, वहां बने 3, और जहां सामने 1 चाहिए था वहां 2 बने, और कैच तो 3 मर्तबा ड्रॉप किए। आज पूरी तरह से टीम यदि हारती है ना तो उनका कारण एक ही होगा, उनकी फील्डिंग, खराब फील्डिंग। प्रयास जारी है अमर द्वारा, और अमर भी अभी तक लास्ट मोमेंट पे प्रयास करना चाहता है। 2 गेंदें 1 की आवश्यकता। देखिए पिछली गेंद में शायद रनआउट की विकेट होती तो 2 गेंद 2 आते। अच्छा मुकाबला, 2 गेंदें 1, कमाल का मुकाबला है। सुजल भी सोच में डूबे हैं। दूसरी तरफ है बल्लेबाज विकास पाटिल। 2 गेंदें 1, अमर पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। इस बार बेहतरीन हिट और फिर एक बार मिस फील्डिंग, गेंद सीमा रेखा के बाहर। विनिंग स्ट्रोक 4 रन, जीत लिया इस मुकाबले को गावदेवी देवी सपाटा टीम। अभिनंदन। थँक्स योगेश मडवी। आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये आई गावदेवी देवी सपाटा क्रिकेट संघाने रुनव 11 नारायण क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो। राकेश म्हात्रे, कर्नाला तारा यांचं आगमन झालेलं आहे। राकेश मनपूर्वक आपले स्वागत आहे। आणि रुनव 11 नारायण आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। नारायण गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या संख्येने। इथे मनपूर्वक आपलं आभार व्यक्त करू। आणि या सामन्याचा हिरो नारायण क्रिकेट संघाचा कैलाश दादा, मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। सामनावीर तो विकास पाटिल महागुरु बने मैन ऑफ द मैच। बल्लेबाजी करते समय 17 की पारी और गेंदबाजी के 4 विकेट लिए थे। विकास पाटिल बने मैन ऑफ द मैच। और नारायण टीम के खिलाड़ी, आइए आपको हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम था। बल्लेबाज अमर पाटिल आपको 500 रुपए है, और प्रेरणा कदारी के लिए 500 रुपए, और वैभव पाटिल आपके लिए 500 रुपए। आप आइए मंच के ऊपर। और मैच विकास पाटिल।